अनेक मोठ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसतात। इकडे राजनाथ सिंह आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। भारत आणि जपान या सहकार्यावरती एका बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दरम्यान भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपानने आश्वासन दिलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल जपानचे आभार मानलेत। I would like to thank the government of Japan for their strong expression of solidarity with India in the wake of the Pahalgam terrorist attack. Excellency, I take this opportunity to compliment you for your immense contribution in deepening of the Indo-Japan defense relations. तर आपण बघतो संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते आणि अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। तर जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या भारत भेटीला अगदी वेगळं महत्त्व प्राप्त झालंय, कारण नुकतंच जपानने भारताला ग्लोबल कॉम्बॅक्ट एअर प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे भारतीय हवाई दलाला आगामी काळामध्ये अत्याधुनिक अशी लढाऊ विमानं मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। तर हा प्रोग्राम नेमका काय आपण बघूया। GCAP मध्ये जपान, UK आणि इटलीचा समावेश आहे। आता GCAP मध्ये भारताची सुद्धा एंट्री होती आहे। अत्याधुनिक लढाऊ विमानं तयार करणं याचं हे मुख्य उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतंय। तर कमी खर्चामध्ये 6व्या जनरेशनचं विमान निर्मितीसाठी यामध्ये रिसर्च केला जाईल, ॲनालिसिस केला जाईल। भारताला त्यामुळे अत्याधुनिक अशी लढाऊ विमानं सुद्धा मिळणार आहे। मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज जपानमधली कंपनी हे सगळं बघते। लिओनार्डो ही इटलीमधली कंपनी आहे आणि BAE सिस्टीम्स ही ब्रिटनमधील कंपनी आहे।